मित्र, मला या ठिकाणी एवढी पब्लिक पाहून एवढ्या समूहात पब्लिक पाहून मला इतका आनंद झाला. कारण हे बाकीचे जे नेते जे लोकांना दारू बिर्याणी खाऊन चला माझ्यासोबत चला, हे सांगतात दारू प्या बिर्याणी खा. तर त्या कुत्र्याला काय वाटतं की हे बैलगाडी मीच ओढतोय. त्या कुत्र्याला वाटतं पहिले म्हणजे तुला असं वाटतं की तुला पाहून येतात कधी ते नाही. अरे तू स्वतः अरे किती नेते तुम्ही कोणाचे काय करता 5 वर्षात कोणाची बाजूवाही रक्ताची गरज आवश्यक असली तर तो कसा त्याला विचार करता निस्वार्थपणे आपल्या घरी जाऊन येत असतो. तरी तसेच या ठिकाणी उत्तरामध्ये पूर्ण सुरतमध्ये विलास भाऊ असे व्यक्तिमत्व घडवणारे व्यक्ती आहेत की ते जसं म्हणजे कोणाच्या गरीब असो जात पात कधी कोणाचा काही विचार न करता त्यांनी रात्र असं वाटते की आम्ही या इलेक्शन मध्ये खूप मोठे केस खूप मोठं काय करतोय, खूप पब्लिक घेऊन फिरतोय. असं लाजा वाटू द्या नेते हो, तुम्ही प्रचार करतात 5 वर्षे काय करतात आणि आता इलेक्शन मध्ये घरी घरी जाऊन पाया पडतायत. अरे तुम्हाला काय तिकीट नाही भेटलं तेवढी तुमची लायकाच नाही तर उल्लेख कशाला राहतात. मतदानात मुलं राहू नका, तुमची लायका तिथेच दिसून गेली. तुमच्या वर्षांचा तुमच्यावर विश्वास नाही. देखो देखो कौन आया, देखो देखो कौन आया, देखो देखो कौन आया, आमचे देश कसे मिळेगा. मित्र हो, माझ्या माता भगिनींनो बंधूंनो, मी तुमच्या लोकांसारखे आमच्या टेबलवर बोल ते जर बोम मारताय तुम्ही दान जसं काही तुम्ही ताळच करून घेतला का. थोडा विचार करा. अरे काय केलं 5 दिवसात तुम्ही तेव्हाचे काही कामं केले काय तर विचार करा आणि उभे राहा. लोकांनी तुम्हाला सांगायला पाहिजे विलास भाऊ सांगले आणि तुम्हाला एकच विनंती करतोय की विलास भाऊला तुम्ही निवडून आणा. विलास भाऊची निशाणी सिद्धी. आभार.